करून पंढरीशी येणे जा. हे 4 द्वार आता बघा जुळत आहे का काय. आता या अवघडच आहे जरा, म्हणजे हा महाराष्ट्र जर जनच म्हणा थोडक्यात. एवढी 4 द्वारे करून मग पंढरीशी यावे, मग पंढरपूरला यावं. असे 4ही द्वार तिने पाहिले या दंडकारण्याची, या दिंडीरवनाची. आणि मग ती दिंडीरवनात आली, रुक्मिणी रुसली. ती दिंडीरवनाशी आली आणि आल्यानंतर मग ती इथं दिंडीरवनात आकाशाला गगनाला भेटतील एवढ्याले वृक्ष लागलेले, चंद्रभागेच्या काठावर, या भीमेच्या काठावर सुंदरपैकी वृक्ष लादलेले. मग तिथं रुक्मिणी आली, इथं बसली. कुठं बसली? तिला लखुबाई म्हणतात. आता लखुबाई कोणी कोणी पाहिले हातवर काढा, आहे का नाही घोटाळा? लक्ष्मी लय लोक नाही कोणी नाही पाहिली. बघा ना मागं हात वरच नाही. लखुबाईला जात आहे कोणी? लखुबाईला जात नाहीत लोक. लखुबाईला कर्नाटकातल्या बाया, आंध्रातल्या बाया आणि तेलंगणाच्या बाया लखुबाईपाशी जातात कार्तिकीला. आपण तात्या महापुरुषात पडते तर खालीच होता, पण बाया हातात हात घालून त्यांच्या भाषात काय म्हणतात काही कळतच नाही. बघा काय म्हणतात कोणास ठाऊक, पण बाया अशा 200 बायाचे तिथं मोठे पिंगा घालतात. मला लय पाण्यासारखं. इथं लखुबाई इथं सरळच आहे, चंद्रभागेच्या काठावर लखुबाईचं मंदिर आहे. तिला दिंडीरवनातली रुक्मिणी म्हणतात. मला चंद्रभागेच्या काठावर उद्या आंघोळीला गेले का लखुबाईच्या पाया पडूनच या, जवळच आहे. तुम्ही जाऊन आले का? हे सकाळी दर्शन करून आले. लखुबाई आता पाहून घ्या. आणि मग तिथं रुक्मिणी बसले, तपश्चर्या मांडली, घनघोर तपश्चर्या केली. तिकडं राधा काही दिवस द्वारकेला राहिली आणि राधा गेली निजधामान निघून गेल्यावर आता भगवान कृष्णाला रुक्मिणीचं ध्यान यायला लागलं. मग भगवान कृष्ण म्हणले, असा किती दिवस बाहेरचा वडापाव खायचा? एक दिवस तरी घरच्या भाकरीला शरण जाणंच आहे. मला काय म्हणायचं कळालं ना तुम्हाला? आणि मग आपण घरची भाकर शोधली पाहिजे. घरच्या भाकरीची चव काही वेगळीच असते. हे बाहेरचा वडापाव लागतो जरा टेस्टी, पण खोकला खाकला मग जुलाब बिलाब ते बरंच अवघड असतं. ते ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असं आहे. नाशिक जिल्ह्यातली म्हणे बरं काही, ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि मग भगवान कृष्ण तिथून निघाले. 500 गोधने 700 सवंगडे, 500 गोधने 700 सवंगडे, 500 गोधने 700 सवंगडे, 500 गोधने 700 सवंगडे. रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती. 500 गोधने 700 सवंगडे, 500 गोधने 700 सवंगडे, 500 गोधने 700 सवंगडे, 500 गोधने 700 सवंगडे. रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती. भगवंत काही गोधन आणि सवंगडे घेऊन निघाले आणि पंढरपूरला आले. गोपाळ आले, गोपाळपूर झाले. गोपाळ आले म्हणून पंढरपूरजवळ गोपाळपूर. हे पहिले देव तिथं आलेत. कुठं? गोपाळपूरला. कोण कोण गेलं तर गोपाळपूरला? आत्ता हे सांगा. आत्ता गेलते का? आत्ता मग आता तुम्ही करताय काय? मग 1200 पास गेले ते काय? 1200 माणसं आहेत काय? मग पास का? टाईम नाही. अहो हे नुसती हिंडीत येतं. आणि मग ही सगळी मंडळी आले बुवा. आल्यानंतर मग गोपाळ आले, गोपाळपूर झाले. मग भगवंताने तिथून भगवंत विष्णुपदाला आले. विष्णुपदाला जा. आपल्या निळोबरायच्या गाथेमध्ये निळोबराने स्पष्ट लिहिले की बुवा तुम्ही पिंडदान वाडवडिलाचं करत असताना कुठंच जाऊ नका, विष्णुपदावर जा. गयेला जाताना, गयेला का जाता? तिथं देवाचं 1 पाऊल उठलेलं आहे. गयेला किती देवाचं पाऊल आहे? 1. येथे सहस्रपदे उमटली. इथं देवाचे 1000 पावलं उमटलेले आहेत विष्णुपदाला. म्हणून विष्णू गयेला एकदा पिंडदान केलं
तर इथं एकदा पिंडदान केलं विष्णुपदावर तर गयेला 1,00,000 वेळा पिंडदान केल्याचं पुण्य लागतं मग इथं या विष्णुपदाला. म्हणून वाडवडिलाचं पिंडदान विष्णुपदावर केलं पाहिजे, त्याच्या पितराला कायमची मुक्ती भेटते. मग भगवंताने विष्णुपदाला गेले आणि वेणुनादावर आले. तिथं वेणुनादी आणि वेणुनादावर सगळे गोपाळांना थांबवलं आणि तुम्ही इथं थांबा, पप्याच्या इथं कुठंतरी बसलेली मी पाहून येतो म्हणले. बायको रागाव आपली चूक असताना बारीक आहे का, आपली चूक असताना बायकोकडं जात असताना संग माणूस नाही न्यायचा का, चूक आपली. आणि मग बायको पान उताराच करती. तुम्ही मला हे तुम्हाला इतकं बारीक कसं माहिती, मी तुमच्या संगतीचा परिणाम. आणि मग सगळे वेणुनादला बसवले ही सगळी मंडळी. मग भगवान श्रीकृष्ण निघाले आणि एकटे रुक्मिणीपाशी आले. रुक्मिणीपाशी आल्यावर रुक्मिणीला गायी देव कसे आले, गायी राखावयाचा वेद, पंढरपूरची मूर्ती ना, तर जवळून पहा, उघडी मूर्ती जवळून पहा. यूट्यूबवर पांडुरंगाचे सगळे शरीर दाखवलेलं आहे, कुठं त्यांनी कुठं काय ठेवलं आहे सगळं दाखवलेलं आहे यूट्यूबवर महाराज. आणि मग भगवंत गायी राखावयाचा वेत, गायी राखण्याच्या वेताची काठी, तोची दंड करी घेत, तोच दंड देवाने हाती घेतला. शंख तोची कमंडलो निश्चित, शंखाचा कमंडलो केला. झाला विरक्त संन्यासी, गळा वनमाळांचे भार. वैजयंतीची माळ आपण घालायची नाही, देवाला घालायची. वैजयंती आपण फक्त तुळशी माळ घालायची, वैजयंती माळ नाही घालायची. तुम्ही घातलेली बघा, वैजयंतीची माळ आपण नाही घालायची. आपले जुने नियम पाहा. वैजयंती माळ हे देव, गळा वैजयंती माळ गळा श्रीवत्स लांछन, विष्णुदास नामा येणे दाविली खोल. भगवंत वैजयंतीची माळ देव नाही घालायची, आपण नाही घालायची. इथं आमचा अन्न आहे, ती ज्याच्या गळ्यात वैजयंती माळ, आमचा अन्न नाही खवळत, त्याला वैजयंती माळ काढ म्हणतात. आपण तुळशी माळ घालायची, ते देवाचं लेण आहे, ते देवाने देवाचं घाल. लगेच नका काढू, आता असू द्या, सांगायचा भावाचा आहे. आणि मग श्रीवत्सांकित मनोहर मस्तकी रुळती कबरी भार. कबरी म्हणजे जटांचा भार देवाच्या. मकराकार कुंडले, मकर कुंडले भगवंताच्या कानामध्ये ठेवली देवाने. असे देव तिथून निघाले आणि वेणुनादावरून देव निघाले. आणि इथे वेणुनादी गोपाळ टाकोनी, गोपाळ वेणुनादावर थांबवले. पुढे एकलाची चक्रपाणी प्रवेशला दिंडीरवने म्हणे येथे रुक्मिणी पाहूया. त्याला माहिती होतं इथंच येते. आणि ते रुक्मिणीपाशी आले. काय वर्णन आहे दिंडीरवनाचं. आंबे डाळिंबे नार केळी सघनदाट वृक्षस्थळी, सूर्य किरण भूमंडळी, कदा काळी दृष्टी पडेना, सूर्याची किरण येत नव्हती अशी दाट झाडी इथं होती. आणि मग आले देव तिथं. आणि मग आल्यानंतर मग म्हणे पद्मनेत्रे कामिनी, ओळखलं, अरे आपलीच पपेची आई दिसते. मग म्हणे पद्मनेत्रे कामिनी, पद्मनेत्र म्हणजे कमलनयना, हे कमलनय कमळासारखे डोळे असलेले कामिनी, का रुस आलीस येथे रुसोनी, बैसलीस घोरवणी, काय म्हणोनी प्रिये तू, हे प्रिये तू इथं का म्हणून रुसून बसली. आता भगवंत तिला प्रिय म्हटले ना, नाही मनुष्याचा संचार, सूर्यकिरण न दिसे अनुमात्र. इथं माणसाचा संचार नाही, सूर्यकिरण नाही. आयसे हे वन घोर का सेविले प्रिये त्वा, का ग तू सेवन केलं. मग रुक्मिणी जागी झाली. मग ते म्हणे इंदिरा, अरे तू कोण कोठील वेश धरा. मग ती बी बोलायला लागली, कोण तू, काय समन वेशधारी माणसा, इथं कशाला आला. देव म्हणले, अगं आपलं लग्न झालं, असं झालेलं, ओळखीत नाही मी तुला म्हणले. बर. आणि परांगणेशी चतुरा प्रिया म्हणून बोलशी, मला प्रिय म्हणतो, तुझा माझा काय संबंध आहे, मी परांगण आहे, दुसऱ्याच्या बाईला प्रिया म्हणायचा काय संबंध आहे म्हणले, तुला काय संबंध आहे बोलायला. मग देव म्हणले, अगं वेडे मला वेडे म्हणते, बरोबर मलाच वेडे म्हणतो म्हणले. जे भगवंताला तासला हिंडतो गाव हां, लग्नाची सोडून दिली, दुसरी मांडीवर बसली. तरीच म्हणलं तुम्ही 8-8 दिवस कथा का घेडता इकडं तिकडं, रामायणाला भागवताला, असू द्या तर सांगायचा भावा. भागवताचार्य आहेत आपल्या पुढं. ते म्हणते ना, आता आमच्या आंबे गळाले, आता या सगळ्या झडून गेल्या, म्हातारे झालो आम्ही. आणि मग जी धावली, लय बोलली, फडा लय लिहिलं चरित्रकाराने, फडाच बोलली रुक्मिणी, चालता होई थोन. आणि मग भगवंताला हाकललं. भगवंत म्हणले, ठीक आहे चाललो म्हणले, चाललो पुंडलिकाकडं. आणि मग देव वारकऱ्यात आले. हे बायकाने हाकललेलेच वारकऱ्यात येतात, दुसरे येत नाही. आता हे
आलेत बसले तिथं हार्दे महाराज पण हे सगळं अवघड आहे आता काय मी बोलू नाही तुम्ही सांगू नाही हे आता कसं आहे अवघड दुखणं आहे सगळं. आणि मग देव इथं आले. तुम्ही म्हणाले दिंडीरवन काय प्रकरण आहे दिंडीरवन. तर हा पहिला अध्याय संपला. आता दुसऱ्या अध्यायात कथा आलेली दिंडीरवनाची. शिव म्हणे ऐके पार्वती दिंडीरवन त्याशी म्हणती साक्षेपे कथा निगुती तुझं सांगतो ऐकपा. त्याला दिंडीरवन नाव का पडले. आपण पंढरी म्हणजे दिंडीरवन. पंढरीला दिंडीरवन हे नाव आहे. दिंडीरवनाला पंढरपूर नाव आहे. दिंडीरवन नाव का पडलं. त्या वना माझी अद्भुत दिंडीर नामे दैत्य असे दैत्य एक अद्भुत दैत्य होता. तो चालो नेदी सूर्याचा रथ. त्याने अशी तपश्चर्या केली की तो सूर्याला आडवा हात लावायचा त्याचा हात वळत नव्हता. तो चालो नेदी सूर्याचा रथ. सूर्याच्या रथाचा सारथी अरुण. अरुण सूर्य माझा हान अरुण हान बैल हान आपले घोडे हान. अरुण म्हणा कसे घोडे हानू. त्या दिंडीर नावाच्या दैत्याचा आडवा हात आलाय घोडे पुढे जायला. सूर्य उभाच राहिला मला. तो चालो नेदी सूर्याचा रथ. काय करावं काही कळेना. मग सकळ देव ऋषी मिळोनी श्री हरिस गेले शरण तव बोलिला नारायण मल्लिकार्जुन होतो. मग देव भगवान विष्णू प्रसन्न झाले. आता मी त्या दिंडीर नावाच्या दैत्याचा वध करतो. त्याला वरदान आहे. काय वरदान आहे ते सगळं पूर्ण करतो. पूर्वी राजा नामे श्रीचंद्र. श्रीचंद्र नावाचा राजा एक भारतात राज्य करत होता. आणि त्याने आराधुनी त्रिनेत्र म्हणजे भगवान शिवशंकर. तो श्रीचंद्र नावाच्या राजाने भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली. रेतकुंड आहे त्या रेतकुंडावर रेतकुंडी तपदुर्धर 1000 वर्ष केली. 1000 वर्ष त्याने रेतकुंडावर तपश्चर्या केली. केल्यानंतर मग चंद्राशी चंद्रशेखर म्हणे माग इच्छित वर. तुला काय इच्छित वर हवा आहे तो माग. माग म्हटल्यानंतर येरू म्हणे पुत्र देई साचार प्रत्यक्ष श्रीवर दुसरा. माझी अशी इच्छा आहे की मला असा मुलगा दे की भगवान श्रीवर म्हणजे साक्षात विष्णूच माझ्या पोटाला अवतीर्ण झाला पाहिजे. आणि मग भगवान शंकराने वर दिला काळजी करू नको तुझ्या पोटी साक्षात विष्णू येतील. त्यांचं नाव मल्लिकार्जुन ठेवतो. आणि मग त्या श्रीचंद्र नावाच्या राजाने 1000 वर्ष तपश्चर्या त्याची संपली. गावी आला. त्याला 9 महिने 9 दिवस त्याच्या मंडळीला पूर्ण झाले. आणि भगवान महाविष्णू त्याच्या उदरातून प्रगटले. त्यांचं नाव आहे मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन म्हणजे ज्योतिर्लिंग नाही हा. तो इतिहास वेगळा आणि इथला इतिहास वेगळा आहे. मल्लिकार्जुन नावाचा एक भगवंताचा अंश प्रगट झाला राजपुत्र. आणि मग वयात आला आणि सर्व युद्धकला शिकला. युद्धकला शिकायची गरज काय ते स्वतः देवाचाच अवतार होता. आणि मग निघाले. नाव ठेविले मल्लिकार्जुन. 20 वर्ष झाली या पूर्ण. तो 20 वर्ष पूर्ण झाले. मृगयकरिता दिंडीरवन अकस्मात प्रवेशाला. आणि या मृगया म्हणजे शिकार करण्यासाठी ते दिंडीरवनात आले. कोण मल्लिकार्जुन. आता तिथं दिंडीर दैत्य आणि मल्लिकार्जुन ह्या दोघांची गाठ पडली. 1000 वर्ष युद्धगण. 1000 वर्ष या दिंडीर नावाच्या दैत्याचं आणि मल्लिकार्जुनाचं म्हणजे भगवान विष्णूचा अंश मल्लिकार्जुन यांचं युद्ध सुरू झालं. घनघोर युद्ध झालं. 1000 वर्ष पूर्ण झाले. यांचा परी दैत्य दारुण नाटोपेचे सर्वत. पण राक्षस काय आवरा ना देवाला. मग देवाने गदा काढली कारण त्याला गदे प्रहराने मृत्यू होता. विष्णूच्या गदेने त्याला मृत्यू भेटणार होता. मग गदा प्रहर करोनी दैत्याशी मारी मल्लिकार्जुन. आणि मग गदा मारली त्यात मल्लिकार्जुनाला. आता तोही आपल्या याला दिंडीर नावाच्या दैत्याला मल्लिकार्जुनाने दिंडीर नावाच्या दैत्याला गदा मारली. गदा मारता क्षणी त्याच्या मुखातून प्राण जाता मुखे स्मरण म्हणे हरिहरा कैसे झाले. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तो कामने सुखा पार नाही. तो कामने सुखा पार नाही. सुखा पार सुखा म्हणे सुखा बोला ना. अंतकाळी नाम आले ज्याचे मुखा तुकावने सुखा पार नाही. तुकावने सुखा पार अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुकावने सुखा पार नाही. तुकावने सुखा पार त्याला गदेचा प्रहर बसला आणि मृत्यू आला. पण मारता मारता त्याने हे हरिहरा हे कैसे झाले. हरिहराचं नाव घेतलं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. हा नियम आहे. लगेच भगवान प्रगट झाले महाराज.
आणि नामस्मरताची जगन्नाथ देहांती प्रगटला अकस्मात. भगवंत म्हणले तर आपल्याच पक्षाच्या माणसामागं इडी लावली, तर आपलाच माणूस मारला म्हणजे तर हरिहर म्हणजे माझं ध्यान करतोय तर. आणि मग भगवान विष्णू प्रगट झाले आणि ते म्हणले बाळा हे दिंडीर नावाच्या दैत्या मी तुला प्रसन्न आहे, तू भगवंताचं नामचिंतन करून देह ठेवत आहे, माग तुला काय वर मागायचा तो माग. आणि मग दिंडीर नावाच्या दैत्यांनी काही गोष्टी मागितल्या त्या ऐकण्यासारख्या. मग त्याने सांगितलं लोह, तुम्ही जो मला हा एक गदेने मारलं आणि एक हातात देवाच्या लोहदंड होता, लोहदंडाने मारलं, लोहदंडी मज मृत्यू आला, लोकाचा दंड मारला होता. म्हणून लोहदंड नाम या क्षेत्राला पुंडलिकरायाच्या पुढं लोहदंड नावाचं क्षेत्र आहे. तुम्ही आता काय झालंय, आता हे तुम्हाला दिसणार नाही, त्याचं कारण सांगतो मी. आपल्या विष्णू पदापाशी बंधारा बांधलाय शासनाने आता, का की बा पाणी आडून राहावं लोकाला आंघोळीला. पण तो बंधारा होण्याच्या आधी जे वारीला येत होते त्यांनी चंद्रभागा बऱ्याच वेळा कोरडी पाहिलेली. तर बघा पुंडलिकरायाच्या पुढं ओटे होते, ओटे असे 2-3 ओटे होते बघा, आणि तिथं लोहदंड तीर्थ आणि गदा तीर्थ आहे बघा. आता ते सापडणार नाही, चांगला पावणारा असेल तर त्याला खाली जाऊन पाहावं लागेल ते मला. लोहदंड तिथं लोहदंड कुंड आहे, लोहदंड क्षेत्र आहे तिथं, लोहदंड कुंड आणि गदा तीर्थ आहे तिथं, सूर्यतीर्थ आहे तिथं, असे 3 तीर्थ, 3 मोठाले कुंड. आता काय सांगावं तुम्हाला, आळंदीमध्ये किती कुंड येतं काय बोलायचं नाही आळंदीमध्ये. पण आता ती कुंड महाराज लोकांना माहीत नाहीत. आता महाराज लोकांना माहीत नाही म्हणजे आळंदीच्या गावकऱ्याला कशी माहिती राहते, गावकऱ्यांना माहीत नाही. पण आळंदीत एक नाजिम शेख नावाचा मुसलमान आहे, वकील आहे, वकील, आणि त्याने ते सगळे कुंड शोधायचा प्रयत्न चालवला आहे मुसलमान. आणि आळंदीचा इतिहास कोणालाच माहीत नाही, त्या नाजिम शेखला माहिती महाराज. हो, आणि नाजिम, आता माझा पुरुषार्थ सांगत नाही पण आता आलंय म्हणून सांगतो. नाजिम शेखला विचारत, त्याला गावकरी विचारतात याचा आळंदीचा इतिहास, ते म्हणतो 2च माणसाला माहिती, एक नाजिम शेखला आणि कदम माऊलीला. माझं एक नाव घेतो आणि मी त्याचं नाव घेतो. नाजिम शेख मुसलमान वकील आहे, सगळा आळंदीचा इतिहास माहिती. परवा त्याने कोटी तीर्थ नावाच्या कुंडाचा शोध लावला. कुठे, तिथं सगळ्या नगरपालिका कचरा आणून टाकीत होती. आणि मग त्याने तो सगळा कचरा JCP आणून 5 दिवस लागला त्याला काढायला. मग जेव्हा खालून कुंड निघालं महाराज, आणि मग लोक तिथं शिल्पी काढायला कोटी तीर्थ सापडलं. कोटी तीर्थ हे आपल्याला असंच आहे, लोकांच्या खांडात शेळ्या चारायचा, आपलं खांड नाही काढायचं, दुसऱ्याच्याच खांडात शेळ्या चारायच्या. म्हशीची धार काढून द्यायची आणि दुसऱ्याच्या पांताटात हाकलून द्यायची, ये तुपली चरून काय चारायची तेवढी. बरं, आणि मग समाजाचा असा निघालेला आहे महाराज. इथं अनेक ते कुंड मला डोळ्यापुढे बरं का महाराज. ते अजून ओटे बांधलेले आहेत बघा, ओटे ज्याला जुने जे कोणी येत होते ते बंधारा वाहण्याच्या आधीची गोष्ट आहे बघा. ज्यावेळेस चंद्रभागा कोरडी झाली पुढं मोठाले ओटे येतो, अशा चौका एवढाले ओटे आहेत, चौका एवढाले, आणि त्याच्यात कुंड आहेत बघा ते. आणि मग त्या मला लोहदंडाने मृत्यू आला म्हणून इथं लोहदंड नावाचं तीर्थ एक प्रगट व्हावं. देवाने वर दिला, लोहदंड नावाचं तीर्थ प्रगट झालं. गदेने मृत्यू आला म्हणून ते गदा तीर्थ आहे. तिथं गदा होती एक त्या कुंडावर, ते गदा जे आलिंगिती, ही गदा जी आलिंगिती ती अशी नाही पुनरावृत्ती, त्याला परत आईच्या गर्भात जन्माला यावं लागत नाही महाराज. आणि तेथीच्या मृत्तिकेने निश्चिती पिशाचे पळती अकस्मात. तिथली गदा तीर्थावरली नुसती माती जरी अंगाला लावली तरी त्याला उभ्या हयातीत भूत लागत नाही महाराज. आणि महाराज आता भूतं राहिले बी नाही. जुन्या काळात भूतं होते आणि ते लागत होते, पण आता भूतं राहिले नाही, कारण माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागले, भूतच निघून गेले. पहिले भूत माणसाला लागायचे, आता माणसंच भूताला लागायला. भूताला वाटतंय आता याचा उतारा कुठं टाकावं निवडा, माणसाला उतारा काय टाकावं, लई अवघड आहे महाराज. आता बघा तुम्ही मसन वाट्यात सुद्धा माणसं रात्रभर बसलेले राहतात, पेताडं खातडं बसलेलीच महाराज. तसलेला भूत नंगे खूप खोदाडं रे, त्यांना भूतही लागत नाही महाराज. काय लईच अवघड आहे महाराज. आणि मग वर येतो ना, तिथे एक सूर्यतीर्थ प्रगट व्हावं. त्या सूर्यतीर्थामध्ये दोषी लोकांनी स्नान केलं की त्यांचं सर्व दोष निवृत्त होईल असा आशीर्वाद द्या. भगवान म्हणले प्रसन्न आहे. सूर्यतीर्थ दिलं, गदा तीर्थ, लोहदंड तीर्थ, सूर्यतीर्थ. याला मूळ कारण दिंडीर दैत्य, जुन्या काळातले राक्षस सुद्धा समाजाला कल्याण कसं होईल यासाठी तीर्थांच्या निर्मिती करीत होते. आताची चांगली माणसं अशी वागत नाहीत महाराज. आणि मग झालं बर, माझ्या नामे करून यासी म्हणवतं दिंडीरवन, आणि माझं नाव या वनाला पाडावं म्हणून दिंडीरवन. बर, आणखीन स्वामी तुआही येथे राहून हे वन उद्धरावे, आणि माझी अशी इच्छा आहे भगवंता तुम्ही इथं राहा. मग देवाने सांगितलं आता लगेच नाही राहत,
माझी बायको इथं तपश्चर्या करायला येईल. माझी म्हणजे हा तुम्ही म्हणतात बुवा काय कळलं नाही, बातमी आली नाही, पत्रिका आली, तर माझी बायको इथं तपश्चर्याला येईल म्हणजे रुक्मिणी, त्यावेळेस मी तिच्या शोधासाठी इथं येईल आणि पुंडलिकाची भक्ती करून मग तुझ्या वनात मी कायम राहील असा वर दिला. आणि मग हरी म्हणे तू मागितले ते आम्ही सर्व दिदले. मग दैत्याशी चतुर्भुज केले तात्काळ नेले वैकुंठा. शेवटी नुसतं शेवटी मुखाला नाम आलं. म्हणून सदैव मग तुम्ही म्हणाल मरता खेपी घेऊ, तसं नाही. जन्मभर घेतलं तर मरता खेपी येतो, नाहीतर मरता खेपी येत नाही. हा एक म्हातारं मरायला टेकलं उभ्या हयातीत, त्याने देवाचं नाव कधी घेतलं नव्हतं, फार मरायला टेकलं. आणि मग बरेच पाहुणे रावळे गोळा झाले. मी गेलो भेटायला तर ते म्हणायचं वा के. अरे म्हणलं याला वा म्हणजे वासुदेव म्हणायचे, के म्हणजे केशव म्हणायचं. मी म्हणलं हो वासुदेव केशव म्हणायचे. त्या म्हाताऱ्याला तेवढ्यात वाचा फुटली. अरे कसला आला वाशान, कसला आला केशा, ते वासरू केरसोनी खातंय ते मला सांगायचे. अरे वा के संसार अहो जन्मभर घेतलं तरच ते शेवटी मुखाले येत नाही तर येत नाही. आता एक 100 चरणाच्या अभंगात प्रमाणे आता ते आमचे महिनावार करीने लगेच सांगितलं असतं. आठवावा देव मरणाचे काळी, आठवावा देव मरणाचे काळी, आठवावा देव मरणाचे काळी, आठवावा देव मरणाचे काळी, मनवनी बळी जीव दिले, मनवनी बळी जीव दिले, मनवनी बळी जीव दिले, मनवनी बळी जीव दिले, दिले टाकोनिया भोग ऋषीश्वरी, दिले टाकोनिया भोग ऋषीश्वरी, दिले टाकोनिया भोग ऋषीश्वरी, दिले टाकोनिया भोग ऋषीश्वरी, हाती वनांतरी कंदमुळे, हाती वनांतरी कंदमुळे, आदिवनांतरी कंदमुळे, आदिवनांतरी शंभर चरणाच्या अभंग पाठ करावं देवा, लय गोड आहेत. आता काय सांगावं, एक त्याचं काय करायचं, 108 पारायण करायची. 108 पारायण सकाळी एक करायचं, दुपारी एक, संध्याकाळी एक करायचं. असे 108 पारायण केले का ते दोन्ही अभंग पाठ होऊन जाते. ते प्रमाणे आठवावा देव मरणाचे काळी, आपल्याला मरणाच्या काळी देव आठवा म्हणून काही माणसाने आपला जीव बलिदान दिला, म्हणून बळी जीव दिले, बळी दिला, जीव दिला. काही ऋषीमुनीने दिले टाकून या भोग ऋषीश्वरी, खाती वनांतरी कंदमुळे, कंदमुळं खाऊन राहिले फक्त. आठवावा देव मरणाचे काळी, देव शेवटी आठवला पाहिजे मला. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम काही आवत हा जन्म जन्म मुनी जतन कराई. जन्म जन्मभर मुनी जन्मभर चिंतन करतात का अंतराम, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम काही आवत नाही. अंतिम काळी म्हणजे त्यांनाही शेवटी राम आठवत नाही, तर आपली गती काय बर असं. आणि मग भगवंताने सांगितलं मी येईल इथं. काय सांगत होतं, गेलं कथा ध्यानात कशासाठी चला शेवटी देव आठवावा. आणि मग भगवंताने सांगितलं ज्यावेळेस रुक्मिणी इथं येईल त्यावेळेस मी तिच्यासाठी येईल आणि पुंडलिकासाठी येईल. आता दिंडीरवन नाव का पडलं हे आपण पाहिलं, रुक्मिणी इथं का आली तेही पाहिलं. आता पुंडलिक रायाचं काय प्रकरण आहे ती कथा आलेली, कथा ऐकण्यासारखी. आता तुम्ही मला सांगा, मी पंढरी महात्म्यानुसार सांगू का मानकोची बदल्यानुसार सांगू, म्हणजे रात्री सांगितली होती ती सांगू का कुकुट स्वामीची सांगू, कारण याच्यात कथा भेद आहे महाराज. कारण रोहिदास महाराजाची सांग, मग आता पंढरी महात्म्य थोडं मागवत होतो मी, आणि मी नाथ महाराजांनी लिहिलेली ती सांगतो. कारण नाथ महाराजाचं पंढरी महात्म्य आणि श्रीधर स्वामीच्या पंढरी महात्म्यात हा कथाभेद आलेला आहे. आता श्रीधर स्वामीचं महात्म्य तुम्हाला मी नंतर सांगू, सारखीचे फक्त कुक्कुट स्वामीच्या जागी रोहिदास महाराज घालायचे. आणि मग प्रसंग असा झाला की पूर्वी लोहदंड क्षेत्री जाण,
जानू नामा एक ब्राह्मण, जानू नावाचा, जानूदेव नावाचा एक ब्राह्मण होता. निष्काम, निष्पाप, सात्विक, सज्ञान. निष्पाप होता, सात्विक होता, सज्ञान, जितेंद्रिय, सत्यवादी, सगळी इंद्रिय जिंकलेली होती, सत्यवादी. आकळोनी आणि निजमन, आपलं मन आकळून धरलं होतं त्याने. भगवंती चित्त अनुदीन, भगवंताच्या ठिकाणी चित्त. सत्य श्री पतिव्रता जाण, अशी बायको होती की सत्य पतिव्रता होती. सात्यकी नाम तयाचे, सत्यकी, सत्यवती किंवा सात्यकी नावाची त्याची पत्नी होती. आणि मग त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला, पुंडलिक अभिधा. मुलाचं नाव ठेवलं पुंडलिक, म्हणजे पुंडलिकरायाचा जन्म झाला. पुंडलिक नावाचा मुलगा झाला. 16 वर्षे भरता पूर्ण. मग त्याचे आरंभलेले लग्न परितो दुर्जन झाला. काय करावं, पुंडलिकरायाचं पूर्वजीवन थोडंसं कठीणच गेलं. आणि मग तो थोडा कठीण झाला. बोले सदा दुष्ट उत्तर, जेने केले निजजन संहार. मग श्रेयशी घेऊन दुराचार, विभक्त राहे ते धवा. आणि मग बायकोला घेऊन तो विभक्त राहावं लागला. हे तेव्हापासूनच आपण वायली राहायला असं एक कठीण आहे. गावगाव लोक वायली कोणामुळं निघत आहेत, उत्तर द्या. एक जण म्हणला आमचं आमच्या भावाचं पटलं नाही म्हणून आम्ही वायली निघालो. का रे, पण तुझ्या लग्नाच्या आधी वायली निघाली का लग्न झाल्यावर? नाही म्हणजे लग्न झाल्यावरच आमचं पटलं नाही. लग्नाच्या आधी तुम्ही दोघं भाऊ एका ताटात जेवत होते, मग लग्न झाल्यावरच कस काय वायली निघाले? म्हणजे तुमच्या वायली निघायला भाऊ कारण नाही. बर, मग एक जण म्हणा नाही आम्ही आमच्या बापामुळं वायली निघालो. अरे पण तुझ्या लग्नाच्या आधी तू त्या बापाच्याच मांडीवर खेळत होता, हा, बापाच्या ताटात जेवत होता. बाळक बापाच्या ताटी रिगे आणि बापा तेच जेवू लागले. नाही खरं राव, मग बरोबर आहे. मग बापामुळं जर निघालो असतात मग लग्नाच्या आधीच निघायला पाहिजे होतं. बर, एक जण म्हणा नाही आम्ही आमच्या आईमुळं वायली निघालो. अरे त्याच आईच्या हातच्या तू भाकरी खात होता लग्नाच्या आधी. मग महाराज प्रश्न पडला, मग आम्ही आमच्या भावामुळं वायली नाही निघालो, बापामुळं नाही निघालो, आईमुळं नाही निघालो, मग कोणामुळं वायली निघालो? तर जे वायली निघाले त्यांना जाऊन विचारा, ते बरोबर. तर या सगळ्या गोष्टीला कळण पप्याची आई आहे असं तर सांगायचा भाग असा. आणि मग इथल्या सोडून मठातल्या धरून. आणि ज्या सुना सासूला ताप देत्यात, बारीक आहे का, ज्या सुना सासूच्या चहात पाणी वतून देत्यात, शेळ्या भाकऱ्या सासूला खाऊ घालत्यात, एक दिवशी त्याही सुना कालांतराने सासू होणार आणि त्यांना अशा जंक्शन सुना भेटणार. येरवाळीच त्या पुण्यतिथी करणार त्यांच्या. त्या टाळ्या बाजू राहिल्या, ज्याचं जळत त्यालाच कळत. आता या सगळ्या एकनाथ शिंदेची कृपा झालेली आहे. आता सगळ्या म्हाताऱ्याचा आल्या, आता सुना घरी आहेत ना, त्या आता टाळ्या बाजू राहिल्या. आता आमच्या बी सुनाच्या आता चिरणाऱ्या सुना त्यांना भेटत्या, पण तुमची आधी जिरणार, कारण तुम्ही तुमच्या सासूची जिरलीच होती. तुम्ही काय लय गुणाने राहिल्यात काय? असू द्या. तर सांगायचा भाग असा, चांगलं राहावा. मला हे सांगायचंय, कोणत्याही मुलीने एक पहिला विचार केला पाहिजे की आपण वयाच्या 21-22व्या वर्षी आपलं लग्न होतं. म्हणजे आपण आईजवळ किती वर्ष राहतो? 21-22 वर्ष. आणि तिथून पुढचे 5-50 वर्ष कुठं राहतो? सासूकडे. मग आई आपल्याला जास्त वेळ देते का सासू जास्त वेळ देणार आहे आपल्याला? मग आता सासूला जर आई म्हणली तर काय अंगावर वारं जाईन का तिच्या? हा, एवढं कळायला तिला, एवढं जरी कळालं तर लई झालं ना महाराज. पण ते अवघडे महाराज लई सध्या. आणि हे आपल्या समाजात जास्त आहे बरं का महाराज, हिंदू समाजात जास्त आहे. गोळेसर बाबा तुम्ही मला दाखवा कोणत्या वृद्धाश्रमात मुसलमान माणूस. काकाजी आता तुमचं जाणं येणं जास्त आहे, सगळ्या समाजात तुम्ही जाताय. कोणत्याच वृद्धाश्रमात तुम्हाला मुसलमानाचा माणूस दिसणार नाही, मुसलमानाची बाई दिसणार नाही मला. का? त्यांना पोरं होते तर आपल्याला काय ढोरं होती का? हां, पण ते त्यांचे पोरं, ते त्यांच्या मुलांना, चूक आपली आहे. लहानपणापासून त्यांनी मुलांना शिकवलेलं असतंय मशिदीत चला, नमाज पाडा. ते त्याला अल्लाचा धाक दाखवतात, कुराणाचा धाक दाखवतात. तुम्ही त्यांना ज्ञानेश्वरीचा धाक नाही, पाप शिकवत नाही, पुण्य शिकवत नाही, पंढरपूर शिकवत नाही, हरिपाठ शिकवत नाही. आमचं पोरं शिकणार नाही, ते जास्त शिकवायचं आहे. मग हरिपाठाला का आम्हाला गावगाव नाही ताप याचा? अहो तुमचं पोरं हरिपाठाला पाठवा ना, त्याच्या अभ्यासाचा वेळ आहे, त्याचा अभ्यासाचा वेळ आहे. आणि ते मोबाईलवर आता अभ्यास चाललाय बाबा, तो अभ्यास कोणत्याच कामाचा नसतोय, तो वेगळाच अभ्यास असतो. आता ते इथं मला, मी जास्त म्हातारा झाल्यावर मग अजूक सांगा, आता सांगू शकत नाही. ते भयान परिस्थिती तुमची सगळ्यांची महाराज. कोणत्याच तुम्ही बघा,
तुम्ही कोणत्याही टोल नाक्यावर मुसलमानाची बाई पैसे मागताना पाहिले का तुम्ही कधी? कधीच नाही. मुसलमानाच्याकडे कधी पैसे मागताना पाहिला का? कधीच नाही सापडला. कधी एस टी स्टँडवर कधी मुसलमान तुम्हाला पैसे मागताना सापडले का? कधीच नाही महाराज. हे फक्त आपली पडझड झाली का? आपण आपल्या मुलांना धर्म शिकवण्याच्या बाबतीत कमी पडलो आणि त्याचा हा परिणाम आहे. म्हणून आजपासून तुमचा मुलगा एक वर्ग कमी शिकला तरी चलन, तो सुशिक्षित नाही झाला तरी चलन, पण तो सुसंस्कृत झाला पाहिजे. तो आईला आईच म्हटला पाहिजे, बापाला बाप म्हणला पाहिजे, जनतेला जनता जनार्दन म्हणला पाहिजे, ज्ञानोबारायला माझा म्हटला पाहिजे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जेवाळा ज्ञानोबा माझा. त्याने संतांना माझं म्हटलं पाहिजे, देशाला माझं म्हटलं पाहिजे, भारताला माझं म्हटलं पाहिजे, तीर्थांना माझं म्हटलं पाहिजे. हे मुलांना शिकवा आणि तुम्ही शिकवणार नाहीत. आणि मग आमच्या सप्त्याला तुम्ही काय सप्त्याला तू इतका गळालेला, तुला न्यायचा काय ना सप्त्याला, हे बैल सांग. म्हणून हे ध्यानात धरा प्रत्येकाने. आणि मग पुंडलिकराय थोडं मागं पुढं वागू लागल्यानंतर मग आई वडील कंटाळले रोजच्या बोलण्याला. लय वव्या तिथं त्या कंटाळले. ते एक दिवस वाराणसी यात्रेकरू पंढरपुरात मुक्कामाला आले. पंढरीचा वारकरी, काशीचा कापडी, तुळजापूरचा भगत आणि खंडोबाचा वाघ्या. असं खंडोबाला जेजुरीला जातो त्याला वाघ्या म्हणायचा, तुळजापूरला जातो त्याला भगत, अंबाबाईकडे गेला का भगत म्हणायचा, खंडोबाकडे गेला का वाघ्या म्हणायचा, पंढरपूरला आला तर वारकरी म्हणायचा आणि काशीला गेला तर कापडी म्हणायचं. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी. पापे बारा वाटा, आपे बारा वाटा, पापे बारा वाटा, पापे बारा वाटा, पळती बापुडी रे, पळती बापुडी रे, पळती बापुडी रे, पळती बापुडी रे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे. उत्तरपंथीची आम्ही कापडी रे. हे उत्तरपंथीचे कापडी. मग ही सगळी मंडळी मुक्कामाला काशी कापड्यांचा मेळावा पंढरपुरात मुक्कामाला आला. आणि मग पुंडलिकाचे आई वडील जानूदेव आणि सात्यकी पुंडलिकापाशी गेले. अरे पुंडलिका, अरे इस्लाम धर्मात आई बापाला मक्का मदिनाला नेलं तर त्यांच्या मानवी देहाला आल्याची त्याची इति कर्तव्यता झाली. तशी हिंदू धर्मात काशीला गेला तर त्याच्या मानवी जन्माची इति कर्तव्यता झाली. आणि पोराने आईबापाला काशी यात्रा घडावी हा नेम आहे. बारीक आहे का? प्रत्येकाने आपल्या आई वडिलाला एकदा तरी काशी यात्रा घडा, निदान तुम्ही तरी काशी करा. मग आई वडिलाला काशी यात्रा घडवली पाहिजे. मग तू आम्हाला काशी यात्रेला घेऊन चाल. जा ना एकदाचे, करा ना काळं तोंड, कशाला इथं राहिले, मला नाही यायचं काशीला, निघा तुम्ही तुमचं. यांना हेच ऐकायचं होतं आणि यांना कायमची कटकट टाळायची होती. दोघा नवरा बायकोने बाचकी बांधले, काशी कापड्याच्या मेळ्यात शिरले, निघून गेले. 2 दिवसांनी परत एक काशी कापड्याचा मेळावा आला. आणि मग पुंडलिक आधी म्हणत होता मला जायचं नाही. बायको म्हणली होय हो, चालायचं का काशी यात्रेला? पुंडलिक म्हणला मग मी कवा नाही म्हणलो. लय बायकाचं ऐकत येत लोक, अवघडे. बाईलेचा दास पितरांस उदास, भिक भिकार्यास नये दारा, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी, थुंका रे त्याच्या तोंडावरी, वाणिली ते थोरी वाया दवडा बाहेरी. तुकोबाराय म्हणतात जो बायकाचं ऐकतो ना आई बापाचं ऐकत नाही, त्याचं तोंड पाहून गावाने तंबाखू खाऊन तो का तंबाखूचे पैसे आम्ही देऊ. आणि मग ते दोघांनी काय केलं, दोघांना बसायला गोडी घेतली. आणि मग हे बाचके म्हणजे आईबापाच्या डोक्यावर देऊ. 2 दिवसात आईबाप गाठीने मार. सगळे बाचके पुन्हा आईबापा, पुंडलिकाचं वजं बापाच्या डोक्यावर, बायकोचं वजं आईच्या डोक्यावर. निघाले ते जुने गाणे म्हणणारे होते ना, ते म्हणायचे आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी पुंडलिक
काशी यात्रा करी. काय चाली आता महाराज या. अशा चाली सुद्धा ऐकायला भेटायचं नाही मला. पण मी म्हणत नाही तर कालांतराने तुम्ही हेच टिपण बसताना टाळावर म्हणता, त्या भंग नाही. आणि मग निघाले हे सर्व. निघाल्यानंतर ऐका, आता इथून कथा पंढरी महात्म्यात वेगळी आलेली आणि इतर संतांनी वेगळी लिहिलेली. निघाले, कधी पायी चालायचे, कधी घोड्यावर बसायचे. चालता चालता काशी 2 कोस 2.5 कोस राहिली असेल, पुंडलिकाची तुटली चप्पल. मग तो यार ह्या गावात चर्मकार वरल्या आळेला राहते. काय नाव आहे म्हणजे रोहिदास महाराज, हरिभक्त आहेत ते. धागा हा चांभार रोहिदास, वैशतुळाधार रोहिदास. आता याच्यात काही लोकांचे मतभेद आहेत, पण आम्ही परंपरेने असंच ऐकलंय आणि आम्ही असंच सांगणार. आणि मग हे शूटिंग करू नका कोणी, चालू आहे एकदा तुम्हाला ऐकायला भेटेल, सगळ्याला मोबाईलवर दिसेल. आणि मग ते गेले का ते पाहिलं दारात तुळशी वृंदावन, घरावर शंखचक्र. कराड माऊली आलेत का आमचे? कराड माऊली कुठेतरी बसलेत का काय बघा बरं. त्यांच्या घरावर शंखचक्र लावलेत त्यांनी. आपल्या वारकऱ्याचं वर नवीन घर बांधलं तर घराच्या समोर शंख चक्र गदा पद्म हे चिन्ह असले पाहिजे. ज्यावेळेस मारुतीराय लंकेत गेले तो सगळ्या घराघरातून काटा तोडा मारा टांगिलेलं, दाराला टांगिलेलं. म्हणजे रविवारी आमोशा झाली ना मागची, नाही लक्षात आलं मागच्या आमोशा. आता तुम्ही माळकरीत तुमच्या नाही लक्षात यायचं. मागच्या आमोशाला गटार आमोशा म्हणतात. मला काय नावही ठेवलंय तिला. ज्या दिवशी गटार खायचे असते लोक तो म्हणू खाते, लोकच भांगार आहेत महाराज. आता त्या सोडून आणि मग फक्त एकच घर असं दिसलं. रामायण वाचा तुम्ही. कोणतं रामायण? भावार्थ रामायण. नाथ महाराज कुणाच सापडायचं नाही, ते आमच्या भावार्थ रामायणात सापडलं. आणि मग मारुतीरायच्या घरी आले. अरे इथं तर हे घर कसं काय? इथं बिभीषणाचं घर ना. मग त्या घरात दारात तुळशी वृंदावन, घरावर शंख चक्र, या बाजूला गदा पद्म. कोणाचं घर आहे? एवढे संतोषले म्हणून वारकऱ्याच्या घरावर गदा शंख चक्र पद्म असली पाहिजे. गेले रोहिदास महाराजाच्या घरी तर दारात तुळशी वृंदावन, पारिजातक, दारात पारिजातक असला पाहिजे. दारात चिंच नसली पाहिजे. चिंच दारात असली का माणसं आंबट होतेत महाराज. दारात पारिजातक असला पाहिजे. 2 वर्षापूर्वी कोरोनात तुम्ही पाहिला असेल बघा, अयोध्येच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला बघा, भूमिपूजन. तर भूमिपूजन करत असताना आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी तिथे एक वृक्ष लावला. कोणता? पारिजातक. पाहिला असेल ना तुम्ही, टीव्हीत दिसत होतं ते. तुम्ही त्यांचं काही पाहणारच नाही, भोंगाराचाच पाहणार. चांगल्या तुम्हाला राम मंदिर बांधलेलं पचतच का नाही कोणा ठाऊक. तुम्हाला जरा दुखणं झालं असणार आहे हा असं. आणि मग त्यांनी राम मंदिर बांधलं. फार सुंदर काम चाललंय बरं का. आता राम मंदिर पूर्ण झालं का आपल्याला तिथे एक मोठा सप्ताह करायचा आहे. 11,000 लोकांचं पारायण करायचं अयोध्येला. महाराष्ट्रीयन रामायण ठेवायचं, पण कोणतं? भावार्थ रामायण. तिकडच्या लोकांना ऐकायला भेटलं पाहिजे. नाथांनी काय लिहिलंय नाशिकला त्या पंचवटीला हिचे नाक कान तोडलं. कोणाचं? शूर्पणखेचं. नाथ महाराज म्हणतात म्हणून पंचवटीत पाण्यात जे मासे येतं तेथील मासे निर्नाशिक जाण. तिथल्या माशांना नाक नाहीत हे त्यांना माहीत सुद्धा नाही. उत्तर इथल्या लोकांना रामायणात नाथ महाराजांचं बारीक लिहिलंय. नाशिक नाव नाक तोडल्यामुळंच पडलेलं आहे. सगळ्या नाशिकर मंडळीने आपलं नाशिकर मंडळीने ध्यानात धरा. आणि मग करू ना जंक्शन करू. तुम्ही असल्यावर का तुम्ही कोठी सांभाळा, फक्त तुम्ही कोठी सांभाळा, मग आम्ही आहेत करायला बघा. 11,000 लोक नेऊ पारायणाला. कापशे बाबा काकड्याला नाद नाही करायचं. मी रामायण सांगायला असं काय बोलायचंच नाही. मग असं सूत वळून सांगू आपण. तोपर्यंत मी चांगली तयारी करतो. 3-4 लाखाचे रामायण करतो कुठेतरी. बरं ऐका ऐकण्यासारखं आहे. आणि मग पुंडलिक महाराजांनी ते सर्व पाहिलं आणि ते 11:30 झाले का. आणि पुंडलिक महाराज घरी गेले. 11:30 झाले ना. वाहन तुटली एवढी शिवून द्या. तर नाकापासून गंध लावलेला ठसठशीत मुद्रा 12 आणि भगवंताचं चिंतन करत 12 ठिकाणी गंध 12 ठिकाणी गंध लावला पाहिजे. कुंकू नाही लावायचं वारकऱ्याने. कुंकू लावलं का तो महाराज जरी असला तरी त्याला पातळच घातलं पाहिजे महाराज. आणि डझनभर तरी बांगड्या भरल्या पाहिजे. त्या माणसाला 2 यज्ञाचं पुण्य लागेल. वारकऱ्याने कुंकू लावायचं असतं का? वारकऱ्याने बुक्का लावायचा. खांद्या पताकाचे भार
तुळशी माळ आणि अबीर जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी. तुकोबरायच्या अभंगात ह्या अभंगात आलेले अबीर बुक्का असला पाहिजे. बुक्का बी तुळशीचा. ते झालंय प्रकरण, आता लांबवत नाही. आणि सगळं पाहिलं. घ्या इकडं जोडा शिवून देतो. जोडा अंगठा तुटला होता, शिवून दिला. एक शिवराई काढली, रोहिदासाला द्यायला लागले. रोहिदास महाराज म्हणले थांबा, कुठं चाललेत तुम्ही? पाहिलं तर बायको खांद्यावर, आईबापाच्या डोक्यावर वजे. म्हणले मी काशी यात्रेला चाललोय. मग काशी यात्रे करूचे मी पैसे घेत नाही म्हणले. राहू द्या पैसे तुमचे, तुम्हाला माझा नियम आहे म्हणले. काशी यात्रेला चाललाय त्याचे पैसे घ्यायचे नाही. बरं बाबा तुला एक विचारायचं आहे. रोहिदास महाराजाला कोण म्हणलं? पुंडलिकराय. इथून काशी किती दूर आहे? मग रोहिदास महाराज म्हणजे कोणी म्हणतं 2 कोस आहे, तर कोणी म्हणतं 1.5 कोस आहे, पण माझ्या अंदाजे 1.25 कोस असेल. कोणी म्हणतं, आणि तुम्ही नाही गेले? साधी कोणी म्हणतं 2 कोस, 2 कोसाच्या तर पुढं नाहीच म्हणले. कोणी म्हणतं मग तुम्ही गेले नाही का अजून? नाही म्हणले, मला जाणं झालं नाही. रोहिदास महाराज जोडे शिवताना त्यांची डोक्याची शेंडीला एक दोरी बांधलेली, ती दोरी मागं पाळण्याला बांधली होती. पाळण्यात 2 व्यक्ती झोपलेल्या, आणि ते चपला शिवताना असे डोक्याने झोका द्यायचे त्या पाळण्याला. 2 व्यक्ती झोपलेल्या. तुम्ही गेले नाही काशीला? हे सगळं पाहिलं बरं का पुंडलिकाने. तुम्ही काशीला गेले नाही? म्हणले नाही बाबा, माझ्यावर काही लोकांची जबाबदारी, आणि त्या जबाबदारीमुळं मला काही काशी यात्रेला जाणं झालं नाही. मी पण काशी यात्रेला जे चालले त्यांचे जोडे शिवून देतो. भल्या माणसा, अरे माणसं कुडून काशीला येतात, आणि तू इथं जवळ असून गेला नाही. येरी जवळचा वाफा कोरडा राहिला म्हणले. हा, तू गेला कसा नाही? अरे बाबा नाही जमलं मला जायला, माझ्यावर जबाबदारी. अशी कोणाची जबाबदारी घेऊन बसलाय तू? बोलवतो काय आणि सांगतो काय? काशी यात्रेला गेला नाही, नुसत्या फुकट जोडे शिवून देतो. काशी कर, यात्रा कर. बरं बाबा, महाराष्ट्रीयन माणसं तुम्हाला माहिती कोणालाही तासायला 1 नंबर येतो. पुंडलिकरायने रोहिदासाला भलतंच तासलं तिथं तो. बरं निघाले. थांबा, तसं जाऊ नका, मग पाया पडू द्या, तुम्ही काशी यात्रेला चाललेत. रोहिदास महाराज पाया पडले आणि एक शिवराई काढली. शिवराई होती ना त्या काळात. एवढी शिवराई घ्या, भागीरथीत टाका. जर भागीरथीने काही दिलं माझ्यासाठी तर घेऊन या. अरे उभ्या हयातीत गेला नाही कधी काशीला, आणि भागीरथीत एक शिवराई दिली टाकायला, आणि ती तुला काय देणार आहे? उभ्या हयातीत त्या भागीरथीने कोणाला काय नाही देणार, तुला काय देणार आहे? काय नाही देणार. अरे नाही दिलं तर ठीक आहे बाबा, पण दिलं तर घेऊन तर येशील. बरं पाहतो, तुला काय नाही देणार. अरे दिलं तर घेऊन येशील, तुला काय देणार नाही. आता काय करा, पुंडलिका ऐका नाच. बायको खांद्यावरती. मग रोहिदास महाराज हसले. रोहिदास महाराजांना माहिती होतं भागीरथी काहीतरी देणार, आणि याला माझ्या घरी परत यावं लागणार. पण ध्यानात धरा, तिने दिलंय ते इथं घेऊन या बरं का. पाहतो म्हणले. गेले पुंडलिक महाराज. गेल्यानंतर काशी यात्रेत काय 2च कोस काशी, 1.25 काशी होती. गेले काशीला. कुक्कुट स्वामीचं सांगितलं नाही, मी रोहिदास महाराजाचं सांगतो. आणि मग हे ऐकण्यासारखं आहे. गेले व काशीला, आणि भागीरथीच्या काठोर जाता क्षणी नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. अप्सरा नाचती आनंदाने. अप्सरा नाचती आनंदाने. अप्सरा नाचती आनंदाने. चंद्रभागा भागीरथीच्या काठोर आले, गंगेच्या काठोर आले. नगारे वाजायला लागले स्वर्गात महाराज. अप्सरा नाचायला लागल्या, पुष्पवृष्टी होऊ लागली, आणि साक्षात गंगा प्रगट झाली. महाराज पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव गंगा मैया की. वज्रचुडे मंडित गंगा, फक्त हात प्रगट झाले गंगेचे. 2 हात असे प्रगट झाले. सगळ्या लोकांनी पहिलं गंगा, अरे स्वर्गात नगारी वाटायला लागली. ज्यांच्या आंघोळ्या झाल्या त्यांनी उड्या टाकल्या गंगेत महाराज. आणि जे आलते ते, अरे गंगा प्रकट झाली, पहिल्या आंघोळ्या करून घ्या. साक्षात गंगा प्रकट झाली. कोणी आंघोळ्या करत होतं, तेवढ्यात कोणी चोळीचा खण आणला, गंगेच्या हातावर ठेवला. गंगेने खण घ्यायचा का फेकून द्यायचा. साडी ठुली, येवल्याहून साडी आणली, घेतली कधी फेकून द्यायची. एवढ्याची माणसं आहेत आपल्या. बरं वेगळं काही ठुलं का ते गंगेने घ्यायचं आणि फेकून द्यायचं. कोणी फळं ठुली का फेकून द्यायची, हार ठोला फेकून द्यायचा. गंगा कोणाचंच काही घ्या ना का. तुम्ही काय लेख गुणाचे आहेत काय तो तुमचं घेईन. हा, भाव लागतो त्याला. कोणाचंच गंगा काही घ्या ना. लोक तर 4 झाल्यावर हातात दिलेलं फेकून का ती गंगा. तेवढ्यात पुंडलिकाच्या ध्यानात आला, अरे त्या चर्मकाराने शिवराई दिलेली, तेवढी शिवराई आपण गंगेच्या हातावर फेकू. लांबून ती शिवराई धरली अशी फेकली. नगर भागातून, नाशिक भागातून यष्ट्या आल्या का ह्या पुलावर येतात. पहिल्या पुलावर चंद्रभागेच्या
पोलोर आल्या का सांगायची गरज पडत नाही. नियमाला महिन्याला वारकरीत ना लगेच मोठ्याने पुंडलिका करतात आणि प्रत्येकजण तिथं मागच रुपया काढून ठेवलेला असतो. चंद्रभागेत लगेच खिडकीतून रुपया टाकीतात माग. हो हे नदीत टाकायचं असते कारण ते गोळा करणाऱ्याने काय गोळा करावा लईच येतं गोळा करणारे. तेवढा वेळ पाण्यात देण्यापेक्षा जर 500 रुपये रोज त्यांना कोणी देईन महाराज. आई लोकच येडीत महाराज. आणि मग शिवराई फेकली का गंगेने साक्षात घेतली महाराज. हात जोडले त्या ज्याची शिवराई त्याला आणि आपल्या हातातलं पृथ्वी मोल किमतीचं कंकण घेतलं ना असं सोडलं. ते कंकण तुम्ही टी व्हीत पाहत असताना ते आधांतरी शस्त्र अस्त्र येत नाहीत का ते असं आधांतरी आलं पुंडलिकाच्या हातात. आणि आकाशवाणी सांगितलं पुंडलिका थोर मातृपितृ भक्त रोहिदास महाराज त्यांना तीर्थाला यायची गरज नाही ते तीर्थच त्यांच्यापाशी येतात. मग त्यांनी तर एवढं कंकण त्यांना नेऊन दे. तिथं मला कमाल झाली ह्या बाबाने उभ्या हयातीत कधी आला नाही काशीला आणि त्याला कंकण. आणि मी इतक्या लांबून पाय तुडीत आलोय. आमची साडी ठेवलेली घ्यायना आणि चोळी ठेवलेली घ्यायना आणि फळं ठेवलेले घ्यायना हार ठेवलेलं घ्यायना देवाच्या दारात न्यायच नाही. आम्ही इतकं ताणिलं आपलं जास्त आपले आमदार निवडून आले तरी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद त्यांचे कमी आले तर त्यांना मुख्यमंत्रीपद. मग मला 3-4 वेळा उपमुख्यमंत्रीपदावर ठेवलं. मुख्यमंत्री हे बोलवून देणार नाही आता आपणच त्यांच्यात जाऊ म्हणजे. आणि मग दादा तिकडं आपलं पुंडलिकराय तिकडं गेले असं सांगायचं. आम्ही ताणायची तर आम्हाला दर्शन कंकण नाही जे कधी आला नाही त्याला कंकण दिलं म्हणले. मग पुंडलिकराय दर्शनाला निघाले. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं तिथं सगळं यात्रा केला. निघाले पुंडलिकराय मागं काशी यात्रेहून 10,000 लोक निघाले पुंडलिकाच्या मागं. गंगेने ज्या माणसाला हा प्रसाद दिलाय त्या माणसाचं आपल्याला दर्शन घ्यायचं. 10,000 यात्रा 2च कोसर गाव आले. 2 कोसर रोहिदास महाराजांच्या घरी 10,000 यात्रा. आणि मग ती कंकण दिलं. अशी कोणती साधना केली की गंगेने तुम्हाला कंकण दिलं. त्याने आज नाही उद्या सांगतो मुक्कामाला थांबा. आता 10,000 लोकांची मी जेवायची सोय करतो. तुम्हीच चर्मकार तुम्ही काय जेवायची सोय करणार आणि सामुग्री कशी आणणार हे कंकण मोडीणार. कंकण सोनाराकडे नेलं. सोनार म्हणलं बाबा या कंकणाची किंमत पृथ्वी मोलापेक्षा जास्त आहे तुला घे विकत. आणि हे वारकरी 10,000 जेवते एवढे पैसे दे दुकानातून मला आणायचा जीव घालायचा. हो पण हे गंगेने दिलेलं कंकण मोडताय. गंगेने दिलेलं मी कंकणाची काय किंमत आहे या वारकऱ्यांपुढं. वारकरी जेवले पाहिजे. अन्नदान करीत जा. काही लोकांना नुसत्या फुकाटच्या पंक्ती झोडायचं सवय. ज्याने कुठं पंगत घातली नाही नुसत्या दुसऱ्याच्या पंक्ती झोडल्या त्याला आजपासून हब म्हणायचं नाही पंक्ती पठाण म्हणायचं. काय म्हणायचं या पंक्ती पठाण सलाम आलेकुम. 10 रुपये तरी अन्नदानाला 100 रुपये तरी अन्नदानाला दिलेच पाहिजे. काय पंक्ती पठाण गावगाव जन्मलेत. आणि मग पुंडलिकरायने ते कंकण दिलं. आता त्या सोनार बाबांनी कळ लावली. सकळ याती माझी टिंब टिंब हा सोनार तया घरी व्यापार झरियाचा. तुम्ही मला ते टिंब टिंब काय तुकाराम महाराजाची गाथा जाऊन पहा मला सांगायला अधिकार नाही. आणि मग त्याने त्या भागात जो राजा होता त्या राजाला कळ लावली. राजा हे कंकण पाहिलं का सगळ्या पृथ्वीवर प्रकाश पडला या कंकणाचा. मग हे तुझ्या राणीच्या हातात ठेव पण एकाच हातात कंकण आणि एक हातात रिकामा ठेवायचा का. मग असं दुसरं कंकण त्या पुंडलिकाकडून आपलं त्या रोहिदासाकडून मागून घे. मग त्याला तलवार लाव त्याच्या छातीला जा त्याला काशीला घेऊन आणि तिथून गोदावरीतून गंगेतून दुसरं कंकण घेऊन ये. आलं का नाही दुखणं वाढलं का नाही. आता दुखणंच वाढलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 50,000 सैन्य घेऊन त्या गावाला वेढा टाकला राजा. आणि रोहिदासाला छातीला तलवार लावली. कंकणच दुसरं आणून चल काशीला कंकण आणून दे. पण ते रोहिदास महाराज म्हणले तुका म्हणे का उपाधी वाढवेली कृपानिधी वाढवेले कशाला उपाधी वाढली कशाला मला कंकण दिलं. आणि मग
चाल काशीला. अरे एक रोहिदास महाराज म्हणे काशीला का जायचं, गंगा तिथं आहे, तिथून आणायचं. म्हणले बाबा गंगा तिथं नाही. मग माझ्या चांबडं बुडायच्या कुंडात आहे. आणि मग त्या कुंडातल्या पाण्याला प्रार्थना केली, आई आता तुम्हीच प्रगट व्हा हे सगळं प्रकरण मिटवा. तर साक्षात चांबडं बुडायच्या कुंडातून गंगा प्रगट झाली. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गंगा माता की जय. तेव्हापासून म्हण पडली, मन चंगा तो कटवट में गंगा. काठवट नाही, कठवती मे गंगा. काठवट मध्ये पीठ राहतंय, कठवतीत पाणी राहतंय. तुमच्या म्हणी बी सोयीने पाठ नाही. अभंग मग सोयीने पाठ राहायचे. कठवती शब्द आहे ही म्हण आपली नाही, उत्तर प्रदेशातली. कठवती मे गंगा, काठवट पीठ मळायची राहती. आणि मग गंगा प्रकट झाली. गंगेने सांगितलं, का रे राजा तुला कंकण पाहिजे का, देऊ का तुला कंकण. राजा असा तनांना मारा, खकानाच करीन म्हणले तुझा. लगेच होतं ते बी कंकण घेतलं. म्हणजे तुझ्या बायको लायकीची का म्हणजे कंकण वापरायचं म्हणले. हा ते बी कंकण घेतलं काढून. गंगा झाली गुप्त. गंगा गुप्त झाल्यावर राजा निघून गेला. यात्रेने दर्शन घेतलं, निघून गेले. आणि त्या पुंडलिक राहायला लय ठोका बसला. अशी कोणती सेवा केली की गंगा तुम्हाला कंकण आणून देते आणि तुमच्यासाठी त्या कठवती मी प्रगट होते. रोहिदासाने सांगितलं, माझ्या शेंडीत माझी सेवा आहे. शेंडीला दावं बांधलं होतं एका पाळण्याला. पाळण्यात 2 व्यक्ती झोपलेल्या आणि ते झोका द्यायचे. मग त्यांनी पाहिलं, म्हणले पाळण्यात कोण सासू सासरे झोपलेत का. म्हणजे यांच्या धोरण्याने यांनी विचारलं, कोणी पुंडलिक राय असं. कसं गोड वाटत असेल तुम्हाला नाही. आमच्या सासू सासऱ्याचा विषय निघाला. झाली त्यांचं वर्ष श्राद्ध झालंय, काय काळजी करू. आता तुमच्याच तारखा घ्यायच्यात, कीर्तन झालं भेटा मला झाला. मग कोण झोपलंय. अरे सासू सासऱ्याला सांभाळायला मी काय ते पंढरपूरचा वेडा पुंडलिक आहे का. आपलं तर बोलणंही नाही झालं. मग माझं नाव तुम्हाला कसं कळालं. बाबड्या तुझा सगळा इतिहास मला माहिती आहे. आणि मग पुंडलिक रायाला त्यांनी खाली बसलं. अरे ज्या मात्या पित्याने जग दाखवलं, वय ऐकायचं का, लय ऐकण्यासारखं आहे. मला ते वय पाहावं लागतील आता. ऐका, मग गंगेने तिथं प्रगट झाली गंगा. गंगेने बी पुंडलिकाला सांगितलं, गंगा म्हणे त्याचे पूर्व पुण्य कोणासही नवर नवे संपूर्ण कर. रोहिदासाचं करीतो मायबापाचे सेवन, दैवत नेणे दुसरे. आईबाप सोडून दुसरं दैवत नाही. मायबापांचे सेवेहून आणिक नाही थोर पुण्य, कोटी यागांचे श्रेय जाण एक एक दिवसाप्रती. एक दिवस आई वडिलाची सेवा केली त्याला 1 कोटी यज्ञाचं पुण्य लागत. शास्त्रात लिहिलंय. पृथ्वी प्रदक्षिणा 3 पर्येसी, म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी अशी दिवसातून 3 वेळेला 3 प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा केल्या. तर अशा 3 प्रदक्षिणा जर पृथ्वीला केल्या तर वाराणसीच्या 2 लक्ष प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागत. 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी आणि 3दा पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य. आणि वाराणसीच्या 2 लाख प्रदक्षिणा केल्याचं पुण्य. 1 नमस्कार करिता मातेशी इतुके पुण्यशास्त्री बोलिले. शास्त्रात आईला नुसता एकदा पाय पडले तरी 1 लाख वेळा वाराणसीच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागतं. 3 प्रदक्षिणेचं पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य लागतं. कधी आय आता इथं बसलेल्यापैकी आया कोणाला आहेत हात वर करा. आई कोणाला आहे. ज्याला आई आहे त्याने हात वर करा, आणि ज्याला बाप आहे त्याने बी हात वर करा. बरं घ्या खाली हात. रोज आईच्या पाया पडतो, बापाच्या पाया पडतो असा कोणी हात वर करा. आमच्या गाडाक मान मोगम करू नका, नाही तर आई बापाच्या आधी तुमचीच पुण्यतिथी होईल. मोगम हात रोज. हे शास्त्र काय सांगते ऐका. आईला नुसता नमस्कार केला, बापाला नमस्कार केला तर त्याला किती सांगितलंय 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं आणि 2 लाख काशी यात्रेच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागत. जो पित्याची सेवा करीत त्याशी ज्ञान होय अद्भुत, समोर येऊनी भगवंत उभा तिष्ठत त्यापुढे. ते शास्त्रात आलंय सगळं. माता पिता देव निश्चिती, आयशे वेद बोले श्रुती, पुराणे महिमा वर्णिती नाही मिती पुण्याती.
माता पित्याची जो निंदा करी तो परम चांडाळ दुराचारी, तो पडे अघोरी म्हणजे नरकात, कल्पांतवरी दुरात्मा. एक कल्पांतापर्यंत त्याला नरक आहे. आई बापाला शिया देणारे लिहून घ्या. एक कल्पापर्यंत तुम्ही नरकात, तुम्ही सप्ताह जरी ऐकला आणि इथून जाऊन आई बापाला ताप दिला, एक कल्पापर्यंत नरकात. या सप्ते तुम्हाला पुण्य बिण्य काही लागणार नाही, डोक्यातून काढून टाका तुम्ही. जो आपुले मातेशी निंदी त्याशी जन्मोजन्मी होय व्याधी. कोणत्या जन्माला गेला त्याला रोग होणारच महाराज. बर, पिता निंदितो त्रिशुद्धी पिशाच होय दुरात्मा. म्हणजे जो पित्याची निंदा करतो तो पुढच्या जन्मी भूत होतो. झाडाला उलट टांगलेलं माकडाच्या रूपाने, वटवागुळ्याच्या रूपाने भूत होतात महाराज. आता ते लय सुंदर लिहिलंय. जो जन्मोजन्मीचा अपयशी, यश कधी न येत्याशी जो आईबापाची निंदा करतो तो होय अल्पायुषी, जो माता पित्याशी दुःख देतो. आता एवढं सांगितल्यावर जर कळत नसेल तर सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला वाहण्यात येते. आणि मग ही सगळी मंडळी, पुंडलिका खाली बस. माझी अशी इच्छा आहे की आज मी तुझा गुरु झालो, तुझ्या मस्तकावर हात ठेवतो, आजपासून तू सुद्धा तुझ्या आई वडिलाची सेवा कर. अरे माझ्या दारात तरी जे बायको टाकली, लातच घातली महाराज. आणि मग तुझ्यामुळं घडलं हे पापिष्टे. आणि आईबापाच्या डोक्यावरले वजी घेतले, तिच्या डोक्यावर मी मरून जाईन, मेलेच पाहिजे म्हणजे लवकर पुण्यतिथी करतो म्हणजे. आणि मग 2 मोठे पात्र घेतले, त्या पात्राला साखळ्या बांधल्या, साखळ्याला मोठा एक ओंडका बांधला आणि तो खांद्यावर घेतला आणि एका पारड्यात आईला बसवलं, एका पारड्यात बापाला बसवलं आणि आई बापाला थेट काशी यात्रा करून मागं आणलं. मार आजपासून कोण्या 12 ज्योतिर्लिंगाला जायचं नाही, अष्टविनायकाला जायचं नाही, 4 धामाला जायचं नाही, सप्तपुऱ्याला जायचं नाही. आपले आई वडील हेच 4 धाम, हेच सप्तपुऱ्या, हेच 12 ज्योतिर्लिंग, हेच अष्टविनायक. आणि इथंच थांबले महाराज. कुठं जायचं नाही म्हणले. ते बाबा येईन मला शोधित म्हणले. आता मग पुंडलिकरायचं तप वाढलं. मग ते तप आलं फळाला आणि इकडं बायकोने दिलं पांडुरंग विष्णूला काढून. चालतं हो म्हणले. लग्नाची सोडून दिली आणि ती राधा बसली मांडीवर. मग देव आले म्हणले मी जातो पुंडलिकाकडं. मग देव इथं पुंडलिकाच्या दारात आले. आता नामदेव महाराज लय गोड लिहिले नामदेव महाराजांनी. महाराज पितयाची भक्ती पुंडलिके केली, मात हे ऐकेली देवराये. आणि मग सगळी मंडळी ओठा चला जाऊ पुंडलिक पाहो, देव म्हणे भाव पाहो त्याचा. गुकुळी होणे देव पंढरपुरा पातला, त्वरित पावला वेणून आधी. तेथून पातला वाळवंटी आला. मग तव तो देखील पुंडलिकेन. पुंडलिकाच्या दारात कोट्यावधी चंद्र सूर्याचा प्रकाश प्रगट झाला महाराज. आणि पुंडलिकाच्या दारात देव उभे राहिले. देव उभे राहिल्यानंतर पांडुरंगाने पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका अरे मी तुझ्या भेटीला आलोय, जगाचा मालक आहे, इकडं बघ. पुंडलिकरायने सांगितलं, माझ्या पितयाचा होईल निद्राभंग, नव्हे हा प्रसंग बोलण्याचा. हे गप्पा हाणायची वेळ नाही. मी माझ्या आई वडिलाची सेवा करतोय, त्यांचा निद्राभंग होईल. हळू बोल. कोणाला म्हणतोय पुंडलिक? देवाला. जगाच्या मालकाला. अरे पण मी एवढ्या लांबून विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरात, अरे मला बसायला असेल तरी दे. तिथं पाय घासायची विठ होती. मग ती विठ उचलली, माग बिरकावली. का रे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी. आयसा कैसा रे तू धिट, मागे भिरकावली. धिट. आज काय लेट कर रात्री पोराने कसं काय तिथल्या तिथे वाजवायचं. रात्री एक पोर नाही वाजवायला होतं. ऐसा कैसा रे तो धिट, मागे भिरकाविले विट. माग वीट टाकली. ती वीट मागच्या जन्मीचा इंद्र आहे. इंद्र वीट हे देवाची हो. तो कसा झाला? उद्या सकाळी. आता नाही, आता वेळ संपत आली. उद्या सकाळी थोडंसं घेऊ आपण, मोठं चरित्र आहे. आणि मग पुंडलिकरायाला माझ्या पित्याचा होईल निद्राभंग न घडी प्रसंग बोलण्याचा. क्षणैक मौन धरून या राहा, शरणागत पहा कृपादृष्टी. देवा इथं उभा राहा आणि जे शरण येतील त्यांना कृपादृष्टीने पहा. आणि मग देवा तुम्ही इथं थांबा. आणि मग पुंडलिकाची सेवा संपली. मग म्हणे पुंडलिक देवा शिरोमणी. देवा पुढं पुंडलिकराय आले. परिसावी विनंती माझी एक, माझी विनंती ऐकशील का? पांडुरंग म्हणले आता बायकोने हाकलून दिल्यावर मठ मालकाचं ऐकावंच लागेल. हे मठ मालक त्याला मठात आम्हाला राहायचंय ना, तू सांगशील ते मी ऐकल. संसार बंधन तोडी रे दारून, जे तुझ्या दर्शनाला येतील त्यांचं संसाराचं बंधन तोडायचं. हे एक मागणे तुझं पाशी. उद्यापासून पंचमहापातके विश्वासघातकी जाशी यमादिकी गाजी आशिया पतिता करी रे सनात पूर्वी माझे अर्थ. पांडुरंगा हेची माझे काज अंतरीची गोद्धरी सहज महादोषी.
देवा नच जावे देवा माझे गावी होय, माझ्या गावाहून कुठं जायचं नाही. आणि इथं 3 रूपाने राहायचं. ते 3 रूप कोणते ते उद्या सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही इथं राहा असं सांगितलं. दुपारून नामदेव महाराज सांगू ना. आणि उद्या सकाळून थोडे एक अर्धा पाऊण तास घेऊ. 2-3 कथा राहिल्यात पंढरी महात्म्याच्या. भीमा नाव का पडलं, भीमेची उत्पत्ती, चंद्रभागेची उत्पत्ती, ह्या 2च कथा राहिल्यात मूळ असं. आणि ह्या 2 कथा पाहून आपण दुपारी एक अर्धा पाऊण तास संपून टाकू असं. आणि असे मग भगवंत इथं आले. पुंडलिका दिला वर करुणा कर विठ्ठले, नामा म्हणे वर दिला नारायणे, विठ्ठल दर्शने मुक्ती जीवा. सगळ्यांना वर दिला की बाबांनो आजपासून तुम्ही इथं या आणि माझ्या नावाने तुझं नाव पडो. हे एक मागितलं. मन नामना ज्ञान विज्ञान हीना नाम, मूढा नाम पापी नाम अपि, दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी पुनः पुनः. मन नामना भवेत विख्यातो प्रार्थयामी पुनः पुनः. देवा माझ्या नावाने तुझी ओळख तयार झाली पाहिजे. माझं नाव तुझ्या नावापुढे आलं पाहिजे. मग पुंडलिकरायाच्या नावाने देवाचं एक नाव आहे. कोणतं? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नामदेव